गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पांढुर्ली विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जगताप व सर्व सहकारी शिक्षक भगिनी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गायकवाड सर व श्री BL वाजे, श्री DG हगवणे यांच्या हस्ते सर्व शिक्षक भगिनींचा फूल देऊन सत्कार करण्यात आलाय। तसेच काही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचा भेट काळ देऊन सत्कार केलाय। त्यानंतर अभिनव बालविकास मंदिर व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले। अभिनवच्या विद्यार्थिनींनी महिला गौरवार्थ नृत्य सादर केलंय। त्यानंतर श्री गायकवाड सर यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान याविषयी माहिती दिली आहे। उपशिक्षक श्री हगवणे DG यांनी स्त्री जीवनावर कविता सादर केली आहे। विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती SN जाधव व श्रीमती मनीषा कापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर अध्यक्षीय भाषणात श्रीमती जगताप मॅडम यांनी आजची स्त्री व तिच्या जीवनातील संघर्ष, आव्हाने, समाज दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। जीवनात नेहमी आपल्या माता भगिनींचा सन्मान होईल असेच वर्तन करा व सुजाण नागरिक या देशातून तयार होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका अलका हिरे, रत्ना जाधव, हेमलता वाघ, सुनंदा हिरे, मेघा वसईकर, कविता भोसले, दीपिका तांबे, कांचन बांबळे, सुनीता वाघ, समृद्धी गोवर्धने, पोरजे JP, प्रयोगशाळा सहाय्यक निखिल बच्चाव, प्रियंका तांबे, श्रीमती हारक, सावित्री वाजे, सुरेखा वाजे, सविता काळे, प्रतिष्ठा गुंजाळ, सुप्रिया पवार, योगिता देशमुख, वरिष्ठ लिपिक श्री गणेश लबडे, उमेश रोकडे, दिलीप सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोठुळे, प्रशांत दळवी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री पवार यांनी केले, तर आभार श्रीमती कविता वागसकर यांनी मानले। आनंदाची बातमी अशी सांगायची की आता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर होत आहे। तर ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, पांढुर्ली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।